उस्मानाबाद यूट्यूब चॅनल। माननीय उपस्थित मान्यवर, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, प्रामुख्यानं नवीनच निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींना मी मनापासून त्यांच्या भावी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देतो। आपला सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद की अतिशय चांगल्या प्रकारे लोकशाहीच्या ह्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आणि आपण सर्वजण ह्या जिल्ह्याच्या सेवेसाठी आता आजपासून कामाला सुरुवात करणार आहोत। अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बंधू भगिनी, विद्यार्थी आणि माझ्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, आपणा सर्वांना 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आजचा दिवस केवळ एका राज्याच्या स्थापनेचा स्मरण दिन नाही, तर तो आपल्या अस्मितेचा, पराक्रमाचा, कष्टाचा आणि प्रगतीचा संकल्पाचा उत्सव आहे। संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या आणि बलिदान देणाऱ्या सर्व हुतात्म्यांना मी विनम्र अभिवादन करतो। त्यांच्या त्यागामुळेच 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। महाराष्ट्र ही संतांची, समाज सुधारकांची, वीरांची आणि कर्तृत्ववान लोकांची भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची ज्योत पेटवली। संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांनी समाजाला अध्यात्म आणि समतेचा संदेश दिला। महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज सुधारणेचा दीप प्रज्वलित केला। या महान परंपरेचा आपण अभिमान बाळगतो। महाराष्ट्र हा पर्यटन, संस्कृती, उद्योग, शेती, शिक्षण या सर्व क्षेत्रात देशात अग्रस्थानी असलेले प्रगत राज्य आहे। सह्याद्रीची उंच रांग, समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड किल्ले, धार्मिक स्थळे आणि समृद्ध परंपरा यामुळे महाराष्ट्राची ओळख वैश्विक पातळीवर निर्माण झाली। बंधू भगिनींनो, आज महाराष्ट्र दिन साजरा करताना मला अभिमानाने सांगावेसे वाटते की आपल्या धाराशिव जिल्ह्यात विकासाचे नवीन पहाट उगवले। शासनाच्या विविध लोकभिमुख योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असून प्रशासनात डिजिटल परिवर्तनामुळे नागरिकांना सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळत आहे। डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड, कल्पवृक्ष, स्मार्ट जिल्हा, जीवनरेखा आणि तुळजाई चॅटबॉट यासारख्या उपक्रमामुळे जमिनीचे दाखले, प्रमाणपत्रे, तक्रार निवारण आणि विविध योजना नागरिकांपर्यंत सहज पोहोचवत आहेत। त्यामुळे वेळ, श्रम आणि खर्चाची मोठ्या प्रमाणात बचत होते। औद्योगिक क्षेत्रातही धाराशिव जिल्हा नव्या उंचीवर पोहोचत आहे। जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून गुंतवणूक वाढत असून हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत। विविध क्लस्टर प्रकल्पामुळे आत्मनिर्भर धाराशिव या संकल्पनेला बळ मिळत आहे। वाहतूक क्षेत्रात राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून मोठे बदल घडून आणले जात आहेत। मागील वर्षात धाराशिव विभागात नवीन बसेसची भर पडली असून ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध झाली आहे। आणि लवकरच या धाराशिव जिल्ह्यामध्ये राजमाता जिजाऊ बस ग्रामीण भागात सुरू होणार आहे आणि कुठल्याही प्रकारे बसेसची काहीही कमतरता आपल्या जिल्ह्याला भेडसावणार आहे याची जबाबदारी मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून घेत आहे। पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात येत असून चार्जिंग स्टेशनची उभारणी सुरू आहे। आपली एसटी या मोबाईल ॲपमुळे प्रवाशांना बसचे वेळापत्रक आणि माहिती सहज उपलब्ध होत आहे। आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक बदल घडत आहेत। सामूहिक आधुनिक रुग्णालय, ICU, MRI, डायलिसिस आणि इतर अत्याधुनिक सुविधा जिल्ह्यात उपलब्ध होत आहेत। ग्रामीण भागातही नव्या रुग्णालयाची उभारणी सुरू होत असून आरोग्य सेवा आपल्या दारी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरते आहे। गृह, शेती आणि सामाजिक क्षेत्रातही शासनाच्या विविध योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल होत आहे। प्रधानमंत्री आवास योजना, शिवभोजन योजना, उज्ज्वला गॅस योजना, मनरेगा आणि जल जीवन मिशनमुळे सर्वसामान्यांचे जीवन अधिक सुलभ, सुरक्षित आणि सन्माननीय बनत आहे।
शेतकरी बांधवांसाठी कृषी सिंचन, पीक विमा, तंत्रज्ञान आणि नैसर्गिक शेती यासारख्या उपक्रमांमुळे शेती अधिक सक्षम होत आहे. डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे कृषी क्षेत्रात नवीन परिवर्तन घडत आहे. धाराशिव जिल्हा नियोजन समितीमार्फत विविध विकास कामांना गती देण्यात आली आहे. रस्ती, पाणी, पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या विकासामुळे जिल्हा प्रगतीच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे. बंधू भगिनींनो, आजचा महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सव नाही, तर तो विकास, लोककल्याण, सामाजिक न्याय आणि आत्मनिर्भरतेच्या आपल्या संकल्पाचा दिवस आहे. आपण सर्वांनी मिळून समृद्ध, सक्षम, प्रगत महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार करूया. शेवटी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की शासनाच्या योजनांचा लाभ घ्या, विकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवा आणि आपल्या महाराष्ट्राला अधिक उंचीवर नेण्यासाठी हातभार लावा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार श्री विनोद मारुती चुकीवार, ग्राम महसूल अधिकारी, साजा शिराडोन, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव यांना या ठिकाणी माननीय मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते देण्यात येत आहे. आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार रुपये 5,000चा धनादेश आणि प्रमाणपत्र या ठिकाणी मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते त्यांना देण्यात येत आहे. माननीय पालकमंत्री महोदय, उपस्थित असलेल्या स्वातंत्र्य सैनिक आणि उपस्थित नागरिकांच्या भेटीसाठी शाने यांच्याकडे येत आहेत.